इथून चेकआउट झाल्यानंतर आम्ही ठरवलं आपण गणपती बाप्पांच्या पप्पांना भेटायला जाऊया. तिथे आम्ही थोडेफार व्हिडिओज वगैरे बनवत होतो, पण मयूला मी काही उचलत नव्हते. मस्तपैकी नाश्ता मागवला आणि आम्ही सगळ्यांनी छान असा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो गणपती बाप्पांच्या पप्पांना भेटायला, म्हणजेच भीमाशंकरला जायला. ॲक्च्युली आम्ही असं प्लॅन करून आलो होतो की शिर्डी किंवा भीमाशंकरला जाऊया, पण भीमाशंकरला इथे पोहोचल्यानंतर ओ माय गॉड, इथे पाहिलं की इतकी गर्दी होती की आम्ही डिरेक्टली तिथून U-टर्न घेतला आणि ठरवलं पप्पा नाही तर नाही, आपण पप्पांच्या मुलाला भेटायला जाऊयात, म्हणजे ते गणपती बाप्पांना भेटायला जाऊयात ओझरला. कारण की भीमाशंकरला इतकी गर्दी होती ना की आम्हाला जवळजवळ 7 वगैरे वाजले असते. मयूने एक ओळखीचे आहेत त्यांना फोन करून सुद्धा विचारलं. मध्येच जाताना ना मला इथे आंबे भेटले, तर म्हटलं की चला, चुपायचा आंबा मला खूप आवडतो म्हणूनच मी लगेच घेतला. छान या छोट्या छोट्या मुलींसोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो ओझरला. ओझरला पोचल्यानंतर इथे पाहिलं एवढी काही फारशी गर्दी नव्हती, म्हणून आमचं पटकन दर्शनसुद्धा होणार होतं. छान आम्ही मस्त फुलं वगैरे घेतली आणि गेलो मंदिरात. छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत जायला, पण आम्हाला खूप जास्त भूक लागलेली. इथे राणी झोपली होती आणि मी तिला डिस्टर्ब करत होते. इथे ना एक हॉटेल आहे, माय गॉड, इथे जेवण मिळतं. मी मागवलं तर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, त्यासोबत इंद्रायणी भात विथ तूप. सुख म्हणजे काय असतं ना, खरंच हे जेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल. या दोघांनी चिकन आणि भाकरी मागवलेली, सगळं ना जेवण अंगावर आलेलं. हे दोघे बघ ताणून झोपलेले. इथून ना आम्ही ठरवलं इंद्रायणी राईससुद्धा आपण सोबत घेऊन जाऊयात. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.